श्री राधे राधे. हरे कृष्ण बाबा चरितामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुराया, ठेवी मज तुझ पाया, सदा राहो ही काया तुझ्या सेवेसी. तूच असे माझी माता, तूच पिता तूच भ्राता, अवघे दुःख हरता तूच असे. तूच चिंता माझी वाहे, श्वासोश्वासी तूच राहे, जैसी कासवी पाहे आपुल्या पिलास. तूच माझा भाव, तूच माझा देव, तूच माझा शिव सदा असे. शंकर म्हणजे कोण, आनंद देतो तो शंकर जाण, ब्रह्मानंदाची खाण तोची शंकर. तुझी अनुमती घेतो, मूळ कथे जवळी जातो, अंतर्दृष्टी नेतो हरे कृष्ण बाबा जवळी. मागील अध्यायी विवाहाची कथा तुम्ही केली श्रवणनाथा, काय होते पुढे आता ते पाहू. तुकारामे संसारी आला, माता पित्या सुखावला, मात्र हे नियतीला मान्य नसावे. थोडेसे दिवस गेले, आनंदाचे ते भले, चालत विघ्न ते आले तुकारामाच्या जीवनी. विवाहाचे जे स्वप्न रंगले, काही दिवसातच भंगले, म्हणते कंगले तुकारामाचे. जिचा लागला छंद, जैसा तो मृदुगंध, निघाली ती मंद थोड्याच काळी. पत्नीचे ते बोलणे, तिचे ते चालणे, मतिमंदाची लक्षणे समजू लागली. तुकाराम अस्वस्थ झाला, काय हा प्रसंग आला, रंगाचा बेरंग केला नियतीने. पत्नीचे ते वागणे, शांत शांत राहणे, लवकर ना उमगणे विचित्र असे. आजारी पडू लागली, विचित्र वागू लागली, जणू दृष्ट लागली संसारास. मंदत्वाची लक्षणे सांगतो, ध्यान तुमचे मागतो, चेहरा सर्व सांगतो हेची जाणा. चेहऱ्यावर तेज नाही, सदा उदास राही, कुठेही एकटक पाही तोची मंद म्हणावा. कामास नाही गती, कार्यात ना दिसे मती, सदा रिक्त हाती तोची मंद म्हणावा. जेवताना भान नाही, खाता खाता खात राही, शून्य नजरेत जाई तोची मंद म्हणावा. अजबजाचे चालणे, अजबजाचे बोलणे, मंदत्वाची ही लक्षणे किती किती. मागील कर्मांचे हे भोग, दैवाने साधलेला योग, पूर्वजांच्या कुकर्माचा राग यासी म्हणावा. हे सांभाळणे तुकारामा, लक्ष लागे ना कामा, शांत राहे आपुल्या धामा आपुल्याच विचारात. तुकारामाचा प्रपंच होणे, दैवास मान्य नसावे जाणे, म्हणून यमास धाडणे दैवाने केले असे. अचानक अस्वस्थ झाली, जीवाने घालमेल केली, यमाने प्राणज्योत नेली तुकारामाच्या पत्नीची. होत्याचे नवते झाले, अवघे दुःख मस्तकी आले, नियतीने क्षणात केले तुकारामे विदुर. तरुणपणीचा हा वार, कसा सोसावा भार, जणू आर पार कट्यार काळ जात. मनी स्वप्ने होती रंगली, क्षणात अवघे भंगली, काया ती खंगली तुकारामाची. नातलग जमा झाले, अंतिम संस्कार केले, निरोप देते झाले सुहासिनीस. काय हा कुयोग, पत्नीचा भावावियोग, समजला ना रोग वैद्यांनाही. तुका झाला शांत, मनी सदा भ्रांत, नेत्राद्वारे खंत व्यक्त करीत असे. मोठे सारे समजाविती, आपुल्या नाही काही हाती, दैवाच्या त्या गती कोणा कळल्या. आपण कटपुतली होतो, तोची सर्वा खेळवितो, मध्येच कोणाने तो आपुल्या गावी. येथे आला अमर झाला, ऐसा कोणी का पाहिला, जन्मा आला तो गेला थोरे लोक समजाविती. उपदेश देणे सोपे खूप, अंमलात आणणे मोठा ताप, काय करावे बाप रे बाप तुका म्हणे. पिता शिवा बोले तुक्यास, ऐक पोरा जवळ बैस, नको सोडू ही आस सावर तू स्वतःला. माता कृष्णा म्हणे बाळ, निघून जाईल वाईट काळ, जाऊ दे थोडा वेळ, पुनरपे विवाह होईल. एकटे जगणे ना सोपे, असावे घरकुल जणू खोपे, काळ वेळ मापे राहिलेच पाहिजे. पुत्र म्हणे हे माता, पुन्हा विवाह नको आता, भावना मेल्या भार्या जाता हे स्पष्ट सांगतो.
मजला आता एकांत हवा, मणीचे गुज सांगेन देवा, विचारही न करावा दुसऱ्या लग्नाचा, निर्धार ऐकून मुलाचा, ठोका चुकला काळजाचा, शिवा आणि कृष्णेचा, दुःखी होतसे दुःख विसरण्यासाठी, रोज जातसे नदी काठी, चिंता लागली मोठी माता पित्यास, नदी काठचा परिसर होता मोठा सुंदर, सोबतीला जटेश्वर आदिनाथ वसतसे, मंदिरात नित्य बसावे, देवास दुःख वदावे, पुन्हा पुन्हा विचारावे तुकारामे, सांग देवा कोठे चुकले, आयुष्याचे गणित हुकले, मस्तक माझे सदा झुकले तुझ्याच पायना, अगोदर जर ठाऊक असते, लग्न म्या केलेच नसते, मिथ्या हे जग भासते, स्पष्ट तुला सांगतो, डोळे लावून तासन तास, बसावे दिस दिस, प्रपंचाची ती आस जीवा जाळीतसे, तहान भुकेचा विसर पडला, जटेश्वरी जीव हा जडला, येथे येण्या कधी न अडला, दुःखी तुकाराम, माता पित्याचे बनले काम, वेळ होता गाठावे शिवधाम, धरून हाती तुकाराम सदनी घेऊन जावे, म्हणावे घरा तू यावे, दोन घास जेवून घ्यावे, आरोग्य सांभाळावे बाळा आता, तुझ्याशिवाय कसे राहू, एकटेच कसे जेवू, कुणाकडे आता पाहू बाळा सांग, माता पित्याच्या समाधाना, तुका येई सदना, मात्र आपुल्या वदना, घास काही घेत नसे, जवळी बसून माता, स्वतः झाली भरवता, सोबतीला पिता, सवे असतसे, दुःख जाण्या एकची दवा, काळ वेळ जाऊ द्यावा, दुःखाची हवा कमी कमी होतसे, काळ हेची औषध, वेळ हेची औषध, विसर हेची औषध हेची जाणा, विसरण्याची कला मिळाली मानवाला, म्हणून जगण्याला अर्थ असे, काळानुसार दुःख जाते, जणू जखमेवर खपली येते, वेळ काळ सावरते दुःखितास, येथेही तेच झाले, तुकारामा शांत केले, परमार्थाकडे आकर्षिले आपोआप, ग्रंथ हेच गुरु, तेची भवतारू, ज्ञानाचे भांडारू, तुका जाणतसे, बळ देती जगण्याचे, मोठे घाव सोसण्याचे, अंधारास रोखण्याचे हेची सत्य, ग्रंथ देती धीर, मानवा बनविती वीर, पवित्रते नीर ईश्वराचे, हे तुकारामे जाणिले, ग्रंथ तयाने आणिले, सत्य ते जाणिले परमार्थाचे, जाणे सोसले अग्नित घाव, पसाय दाणे सादिली माव, आळंदीचा जोराव, ग्रंथ तयाचा निवडिला, वाचना घेतली ज्ञानेश्वरी, जगण्याचे बळ देई खरी, स्तुती ही भली बुरी किती तिची करू, पारायणे सुरू झाले, मनास तरतरी आली, मरगळती गेली तत्वज्ञाने, जीवनाचे सार, ज्ञानदेवे सांगितले अपार, दुःखाचा तो भार कमी कमी होतसे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, वाचिता शब्द मनोहर अचंबित होतसे, जीवनाची उत्तरे लाभली येथे खरे, उघडली द्वारे तया मनाची, ज्ञानेश्वरी पूर्ण होता, ग्रंथ दुजा घेतला हाता, नाव शिवलीलामृत आत्मानंदे वाचितसे, वैराग्याचे मिळाले धडे, दुःखाचे भरले गडे, नित्य ओढ वाटे वाचनाची, ग्रंथांनी दिली शांती, मिटवली मनाची भ्रमंती, आत्मानंदे अंती त्यांनीच आणिले, ग्रंथ हेची संत, मानी बुद्धिवंत, दोहोंमध्ये अंत अज्ञानाचा, ग्रंथांमध्ये आत चित्त होई शांत, लाभे एकांत भगवंताचा, श्रोते सांगतो ग्रंथ खरी दावे, तया उरी घ्यावे, ग्रंथ भेट द्यावे वेळोवेळी, घरात हवे कपाट, त्यात ग्रंथांचा थाट, देवा जैसा पाठ देवाऱ्यात, ग्रंथ ज्याचा वास, ग्रंथ ज्याचा श्वास, त्याच्या आसपास देवराहे, ग्रंथांनी शांती दिली, तगमग कमी केली, मरगळ दूर नेली तुकारामाची, जटेश्वर मंदिरी साधना रंगली करी, नित्य होतसे वारी जणू अमरती, तुका मनी विचार करी, ग्रंथ मजला तारी,
हे सत्य आहे जरी वाट पुढची मिळेना. पुढील दिशा दाखवण्यास सद्गुरूच पाहिजे खास. जवळी असता आसपास भाग्य ते उघडे. म्हणून शोध सुरू केला सद्गुरू प्राप्तीसाठी भला. वारंवार शंकराला सद्गुरूसाठी विनवितसे. हरणाच्या बेंबीत कस्तुरीचा वास हेच घडले येथे खास. विंचू बाबांचा सहवास मसूर गावी असे. मनोमन भेटीचे ठरले चित्त हुरहुरले. काही न उरले स्वतः जवळी निजारंगी रंगलेला. ऐसा योगी जेव्हा पाहिला जीव पायी वाहिला. तुकारामे विंचू बाबाच आपले गुरु तेची भवतारू. अध्यात्मातील आधारू तुकारामे जाणिले. विंचू बाबांचे तेज न्याहाळीतसे रोज. हेच कामकाज तुक्याचे असे. भव्य ते भाळ रुद्राक्षांची माळ. जपतच काळ विंचू बाबा क्रमितसे. फार कमी बोलणे जप जप ते चालणे. अध्यात्माने खुलणे विंचू बाबांचे. एका गावी न राहावे सतत फिरस्ती असावे. संग्रह काही न करावे हा त्यांचा नेम. मनोमन मानिले गुरु तगादा केला सुरू. तुम्हीच मजला तारू गुरुमंत्र द्या हो. विंचू बाबा सोपे नाही अंतर्ज्ञाने सर्व पाही. सतत शांत राही गुरुमंत्राच्या तगादे. गुरुमंत्र खिरापत नाही शिष्याचे ते कवच राही. अवघा भारवाही आपल्या शिष्याचा. विंचू बाबा माव करी परीक्षा शिष्याची घेई खरी. पूर्णतयास उरी मोठ्या गमतीने. हृदयीचा भाव जाणी सद्गुरू राव. म्हणे मोठा हा साव पुढे होईल. तुकारामे चालविली सेवा. तुष्टविले गुरु रावा. दाटविले अष्टभावा कितीतरी वेळा. चरण तुझे ना सोडिल आता कुणाना जोडिल. तूच माझी ओढील नौका जीवनाची. नित्य त्यांची करी सेवा. साधना जवळी सुरू खरी. मुखी दिन रात हरी त्याच्या असे. देवास म्हणे मार्ग धरला ज्याने संसार ताप हरला. पाहिजे तो पुरला अखेरीपर्यंत. नित्य विनवणी देवा पूर्वी माझ्या भावा. भेटवी सद्गुरू राया आता लवकरी. सद्गुरू शिष्याची ही कथा होईल लवकरी पूर्णता. त्यासाठी मात्र आता विरामावे लागेल. तुकारामच होतील बाबा हरे कृष्ण. कसे पडला हाच प्रश्न. तोपर्यंत कृष्ण कृष्ण उच्चार हा करू हो. हा सुंदर प्रवास मोठा असेल खास. सांगेल नक्की तुम्हास पुढील अध्यायी. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्र सार. स्वयं सद्गुरु किमे आगार. करील भक्तास भोपार. तृतीयोध्याय गोडहा. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. ओवी. भाग्य फळता भेटे गुरु. गुरु कृपे पाप लागे सरू. हरे कृष्ण बाबा जैसे तरू. छाया तरुची जीवाला धरू. श्री राधे राधे. हरे कृष्णा.